हा ही बघा आधी तुम्ही असलं काय तर दाखवायचं तुम्ही रील मध्ये पूर्ण वेळ थांबत नाही, त्यामुळे ही आधी बघून घ्या. आणि अजून एक खतरनाक विषय तिथलाच म्हणजे भुयारा तुम्हाला एका घेऊन जाणार आहे. संपूर्ण फॅमिली ब्लॉग असणार आहे, त्यामुळे फॅमिली म्हणून तुम्ही बघू शकताय. महाराष्ट्रातलं आगळं वेगळं असं हे गाव आहे. दरवर्षी इथं आम्हाला यायला लागतं, कारण की आमचे हे कुळदैवत आहेत. आणि त्यात आता आमच्या मॅडमला पण घेऊन यायला लागते, कारण आता आम्ही सिंगल नाही, आता आम्ही डबल झालोय ना. होय होय, तब्येतीनं पण झालोय, तरी पण मंदिरात आलो, म्हणलं पहिल्यांदा दर्शन करून घेऊया. अहो ओळखीला का नाही मंदिर कुठलं आहे? अहो सोनार सिद्धाकडे आम्ही सोनारीला आलो होतो. परांडा जवळ आहे बघा, ते सोनारी. आल्याला निवद दाखवला, देवाला निवद दाखवायचा होता. देव भेटीस आम्ही आणलं होतं. आमची जी मूर्ती आहे का ना आमच्या देवघरातली, तिचं शस्त्र नव्हतं ना, मग ते आम्हाला चेंज करून देवाची भेटी करून आणायला लागते त्याला. इथला माझा आवडता विषय म्हणजे बघा, गुलाल खोबरं असं सिद्धनाथाला अर्पण करायचं, त्यानंतर हे सगळा कार्यक्रम इथं चालू होता. इथं जी माकडांचं प्रमाण आहे ना, एवढा जास्त प्रमाणात का नाही, आणि माकडे वेगळीच आहेत राव इथली. झालं देवदर्शन इथे झालं, आमचं मूर्तीचं जे मी तुम्हाला सांगितलं ते बदलून झालं, सगळं झालं. आणि आता तुम्हाला एका गुहेत भुयारात घेऊन जायचं आहे. एकच माणूस आतमध्ये जाऊ शकतोय. आतमध्ये श्वास वगैरे घ्यायला काय त्रास होत नाही, तुम्ही आत येऊ शकताय. गुहा मात्र आतमध्ये अशी मोठी आहे बरं का, एकदम प्रॉपर. त्याला आता त्यांनी अलीकडच्या काळासारखं करून घेतले, फरशातीन बसून. बहुतेक ती करायला नाही पाहिजे होतं, पण भारी विषय आहे. सोनारीला तुम्ही आला की नक्की या गुहेमध्ये मात्र नक्की जावा. मला एक आठवलं, तुमच्या सगळ्यांचं कुलदैवत कुठलं कुठलं आहे मला सांगावं, आमचं काय एवढं लांब आलंय.